तरी पण आता तुमच्या प्रेमाखातर बोलतो मी दोन गोष्टी. ज्यावेळेस मी अंबेजोगाईला तहसीलदार म्हणून झालो, आपला सर्वात माझा आवडता खेळ हाच बॅडमिंटन असल्यामुळं पहिल्या 2 दिवसामध्ये विचारलं किंवा बॅडमिंटन कोर्ट आहे का या ठिकाणी म्हणून आलो. तर त्यावेळेस कोर्टची अवस्था एवढी बरोबर वाटली नव्हती. माझ्या 2 महिन्यापूर्वीच त्या कोर्टचं उद्घाटन झालं होतं, परंतु ते कोर्ट बऱ्याच ठिकाणी तुटलेलं होतं. परंतु हळूहळू तो ग्रुप जमत गेला आणि खरोखर मला असं वाटतं की कुटुंबाच्या नंतर जर कुठला घटक असेल तर तो या बॅडमिंटन ग्रुपच्या अनुषंगाने अध्यक्ष भैया आहे भैया यांच्या माध्यमातून हा ग्रुप जो तयार झाला तो हा एक परिवार तयार झाला. मी असं म्हणतो की हे बॅडमिंटन परिवार आहे आपला. त्याच्यानंतर जो ग्रुप बनत गेला आणि त्या ग्रुपची नाळ इतकी जमत गेली की मला असं वाटतं की आपण या ग्रुपच्या माध्यमातून जे रिलेशन तयार झाले ते रिलेशन भविष्यातही माझ्या माहितीप्रमाणे फार मोठे टिकणारे रिलेशन आहेत. आणि खरोखरच आनंद होतो की आपण अनेक वेळा आपण या ग्रुप माध्यमातून एकत्र आलो, अनेक जणांचे वाढदिवस साजरे केले, अनेक ठिकाणी आपण एक ठिकाणी मजा मारली. आणि खरोखरच हा खेळ जर तुम्ही थोडा बघितला क्रिकेटच्या अनुषंगाने ह्या खेळाची जर मी थोडा एक ह्याचं अवलोकन या खेळाचं असं केलं की क्रिकेट हा खेळ थोडा नकारात्मक कसा असू शकतो की तुम्हाला जितका राग जास्त येईल तितका क्रिकेटमध्ये चांगला कसा असू शकतो की तुम्हाला एकतर तो बॉल मारायचा आहे तो आउट ऑफ बाउंड्रीच्या बाहेर मारायचा आहे, म्हणजे त्याची किंमत जास्ती आहे. म्हणजे जितका जास्त राग येईल तितका त्या खेळाची किंमत जास्त असते ती क्रिकेटमध्ये आहे. तुम्हाला जर बॉल फास्ट टाकायचा असेल तर तितकाच राग तुम्हाला आला पाहिजे. परंतु ह्या खेळाचं वैशिष्ट्य तुम्ही जर बघितलं असेल तर या खेळामध्ये रागामध्ये कंट्रोल तुम्हाला करता येते. तुम्हाला राग जास्ती आला तर तुमचा कॉक बाहेर जातो आणि राग नाही आला तर कॉक तुमचा नेटचा अलीकडे पडतो. बरोबर आहे. त्यामुळं राग नाही येणार ही पण नाही जमणार आणि राग जास्ती येणार हे पण नाही जमणार. त्यामुळे ह्या खेळाचं वैशिष्ट्य माझ्या माहितीप्रमाणे दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण बऱ्यापैकी वापरू शकतो. आणि मला त्याचा अनुभव माझ्या प्रशासनामध्ये बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. अतिशय म्हणजे आपण काम करत असताना मला असं जाणवलं की बाबा मी जे अगोदर राग करायचं तर मी माझा स्वतःचा राग कंट्रोल केला आणि कधीच नाही रागावलं तरी ते पण जमत नसायचं. आपल्या कर्मचाऱ्यावर रागावं लागायचं. तर मला या खेळामधून ते गोष्टी मला समजून आल्या. त्यामुळं भविष्यातही आपण या खेळाची नाळ आपण तोडू नये. मला खरोखर म्हणजे इतका अडसुळे सरांचं मला कौतुक वाटतंय. इतका पायाला लागलं, पायाचा गुडघा तुटला, सर रडले अक्षरशः, मला आता खेळता येणार नाही म्हणून. खरंच हे प्रेम आपण जोपासलेलं आहे. आणि मी सुद्धा तुम्ही बघितलं असेल इतकी मोठी तहसीलदारकीची जबाबदारी असताना माझी 11ला जरी बैठक माझी बिल असेल तर या ठिकाणी मी घेऊन जायचो. त्यामुळे ते प्रेम जर जपलं आपण भविष्यामध्ये तर मला असं वाटतं की खरंच आपल्या खेळाच्या माध्यमातून आता शास्त्री सरांचं आपल्याला कौतुक करावं लागेल. आणि या माध्यमातून स्वतः शेट्टे सर आहेत, दिग्दर्शक सर आहेत, ही सगळी मंडळी तुम्ही आता नावं घेतली तेवढं आपण कमी आहेत. खरोखरच या माध्यमातून एक परिवार मला तर मिळालेला आहे. आणि तुम्हाला माहीत आहे की मी इथं येण्याच्या अगोदर जी मला माझ्या कुटुंबामधले जे 2-3 अपघात झालेले होते तर मला ते विसरण्यासाठी हा जो परिवार मला भेटला खरोखरच्या परिवारातून मला एक चांगली घरातली माणसं मला मिळाल्यासारखं वाटतं. म्हणूनच आज मी माझ्या गावाकडला सुद्धा कुठला सत्कार न घेता मला माझ्या परिवाराचा सत्कार जेवढा मोठा वाटत तेवढा इतर ठिकाणी माझी जी सत्कार होती त्या सत्काराचे हेतू वेगळे असतील, त्या सत्काराचे महत्त्व वेगळं असत. पण हा सत्कार माझ्या परिवाराचा सत्कार आहे. आणि खरोखरच मला तुम्ही दिलेलं प्रेम मी आयुष्यात कधी विसरणार नाही. त्यामुळं तुमच्यासारखे मला मित्र मिळालेले आहेत. आयुष्यात पुन्हा आणखी मला या ठिकाणी परत येण्याचा चान्स मिळावा अशी मी आई किशोर चरणी वाट बघायला साहेब आणि या ठिकाणी थांबतो.